राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज रामदासनं थोडासा हट्ट केला होता का मला अंडा करी बनवून द्या. एक वेळेस बनवली होती, मग त्याला जमा आवडली होती. तर मग चला मित्रांनो, आज अंडा करी मी स्वतः बनवणार आहे आपला मस्तपैकी चुलीवर. तर मग आता अंडा करीसाठी आहे ना आपल्याजवळ बा म्हणजे 4 अंडे येते ह्या. पण आता आदित्याला म्हणजे आदित्य म्हणतो मला एखादा भज्या करून दे म्हणजे आमलेट. तर त्याला आधी त्याला याचा आमलेट करून द्यायचे आणि ह्या 3 अंडी येते. आणि ह्या मित्रांनो एकदम गावरान अंडी आहेत आपली गावठी कोंबडीची, त्याच्यामुळं ह्या बारीक आहे ती एकदम बारीक बारीक आहे बा. आणि जी बॉयलर कोंबडीची अंडी राहतात ना ती जरा मोठ्याला राहतात. तर चला आता ह्या अंडी तर सुरुवातीला आपण चुलीवर उकडात टाकू. आणि मित्रांनो आता ही रामदासच्याच वाट्याची करायची, त्याला जास्त आवडते ना अंडी बारीक बारीक आहेत ना. मग आज मी नाही खाणार, हे फक्त आपण रामदासला करून देणार ती. तर चला आता चूल पेटून घेऊ. आणि अंडी उकडायला काही टाईम नाही लागत मित्रांनो. अंडी आहेत ना एक लईत लय ना एक 10 मिनिटं चांगली उकडी आहेत तर उकडून जातात. तर चला मित्रांनो आता आपण हे ना जाळ फुकून घेऊ. आणि मित्रांनो पावसाच्या वेळेस ना चूल पेटायला थोडी म्हणजे तकलीफच करते, कारण लाकडा बिकडा साधारण राहतात का नाही. आणि या टायमाला तवा जाळवत आहे. चला आता अंडी टाकायचं उकडात. आदित्य भाऊ तुला काय खायचे? तुला अंड्याचा भजी आवडतोय? बरं तुला करून देतो. हा खाशील ना पण? रे बा आता मस्तपैकी आपली ह्या अंडी उकडल्या ती. तर आता आपण ह्या सोलून घेऊ. तर मित्रांनो अंडी जर चांगली उकडली ना तर सोलायला म्हणजे चांगली जाते ती एकदम मस्त सोलत त्या. आणि ह्या गावठी अंडी आहेत ना हिने उकडायला टाईम नाही लागत. म्हणजे प्रत्येक अंड्याचा त्याचे गावठी असो नाही तर मग कसाही असो पण मग लवकर उकडतात. तर आता याची ना एकदम झणझणीत अशी आपण अंडा करी बनवणार आहे ती. आता रामदासची लई इच्छा होती खायची ना. आणि अंडी पण एकदम मस्त अशी उकडल्या त्या बा. आणि उकडल्यानंतर त्याला अशा चिरा पडत ती. मग आज चपात्या करायच्यात का? चपात्याच करते दररोज बाजरीच्या भाकरी व्हिडिओ कटाळा झालाय. तर मित्रांनो आता रामदासच्या आईचा चपात्या करायचा काम चालू आहे. तर चला मित्रांनो आता आपलं सगळं साहित्य तयार आहे ही अंडा करी बनवण्यासाठी. तर इकडे आता चुलीवर कढई ठेवून घेतली आपण पहा. आणि इकडं आपली 3 अंडी सोलून घेतल्यात आपण. त्याच्यातून 1 अंड्याचा आपण आमलेट केला भज्या केला. आणि आपण ह्या अंडा करीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आम्ही दाखवतो आपल्याला पहा. तर आता ही अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो आणि कांदा एवढ्यांची पेस्ट करून घेतली. पाठीवर वाटून घेतलं या आपण काही मिक्सरमध्ये नाही केला मित्रांनो. आणि ह्या पाठीवर वाटून आहे ना रामदासच्या आईनं दिला आपली. फक्त आपण हे आता बनवणार आहेत. आणि इकडं आपलं बाकीचं घरचं मसाले आहेत काही हळद, लाल तिखट आणि काही मसाले येते. तर चला आता आपण आहे ना थोडासा कढईमध्ये तेल टाकून घेऊ. मस्तपैकी आपली आता कढई पण तापली. थोडासा कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत आता. तर चला आता ह्या चमच्यानं आपण तेल टाकून घेऊ. तेलाचा वापर जितका चांगला जास्त केला ना तितकं चांगली होते मित्रांनो ही अंडा करी पहा. तर थोडंसं आपण तेल अजून वाढव टाकणार आहे. तर आपण फक्त रामदासच्या वाटीची बनवणार जास्त काय बनवणार नाही आपण. मी नाही खाणार आज. तर चला आता या झाकण आपण पुन्हा कितीचा बसून ठेवू, कारण एवढाही साहित्य जवळ घेऊन जमत नाही मित्रांनो. आपण आता या चमच्यानं आपला ह्या कलतीना थोडीशी हलवून घेऊ आपण. आणि कढई पण तापले. आणि कढई तापल्यानंतर तेलाला आपल्याला टाईम नाही लागत तापायला. चला आता याच्यामध्ये आता आपण बाकीचं मसाला टाकून घेणार आहे ती. तर तेव्हा आपण सुरुवातीला ही ग्रेव्ही आहे ना ही याच्यात टाकून घेऊ आपण. कांदा लसूण अद्रक पेस्ट. तर मित्रांनो जाळ थोडा कमीच करायचा, कारण जाळ जास्त केला ना तर मग जरा अवघड होत आहे पहा. एकदम झणझणीत अशी फोडणी बसते अशी. कांदा लसूण अद्रक एवढा जे आहे ना एवढा आपण याच्यात परतावून घेणार आहे. आणि जाळ थोडा कमी करायचा मित्रांनो पहा. तर याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकणार आहे. मित्रांनो काही चुकला तर माफ करा बरं का,
कारण मी आज आता शेवटी जे बाय माणसाला बनवता आहे त्या काय आपल्याला बनवता येत नाही. त्यानंतर आपलं हे लाल तिखट आहे, ही पण मग आपण टाकू. ही लाल तिखट आहे ना, ही पण आपण जास्त नाही टाकणार कारण रामदासला खायचे ना. आणि इकडं काही मसाले आहेत आपल्याला, ते मसाला काही आपण जास्त टाकणार नाही, तरी सॉस म्हणून टाकणार आहे ती. झणझणीत मस्त वाटतं बरं का. तर चला आता आपण थोडासा हे हलवून घेऊ. मित्रांनो, आता आपण नॉर्मल असा पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये, एकदम नॉर्मल, जास्त नाही. हे बा, जास्त काय आपण पाणी ॲड करणार नाही याच्यामध्ये, कारण ही ग्रेव्हीला चांगला असा तेल सुटला पाहिजे. हे बा, आता फक्त पाणी ॲड केलं आहे, त्यानंतर तेल मस्त सुटं दिला. आज ग्रेव्ही आणि अंडा करी म्हणजे एकदमच खास होणार आहे. राम म्हणजे एकदम बोटात निपटून खाणार आहे बरं का. आता ती गिरवी पाहिलेच भारी वाटत येतं तिचा एकदम तोंडाला पाणी येत आहे ना. चला आता यायचं आहे ना मित्रांनो, आपण आता ही ग्रेव्ही आपली जवळजवळ तयार झाली. कांदा, लसूण, अद्रक, टमाटा एवढीची पेस्ट बनवली आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचा मसाला ॲड केले होते. तर चला आपल्या 3 टमाटा आहे, आपला 3 अंडी आहे ती, त्यातला अर्धा आधी त्यांना खाला डबल. तर मग आता हे आपण या अंडी जे आहेत ना त्या याच्यामध्ये टाकून घेऊ. कारण हे फक्त रामदासच्या एकट्याच्याच वाटीची केलेलं बघा मित्रांनो, कारण मग अंडी नव्हती एवढी आपल्याजवळ. तर आता अंडी मस्त अशी म्हणजे हलवून घेऊ, ग्रेव्हीमध्ये थोडीशी मिक्स करून घेऊ अंडी, म्हणजे मग अंडीसुद्धा मस्त होती. आणि आपण फक्त जास्त काही काढून करणार नाही. आणि अंडी येत ना मित्रांनो, हे अशाच चिरा पाडून घेतला ना ते पण एकदम बाहेर राहतात बरं का. तर मी चिरा नाही पाडल्या, पण मित्रांनो तुम्ही चिरा पण पाडू घेऊ शकता. असं म्हणजे त्यामध्ये सगळा मसाला शिरतोय आतमध्ये. अंडा बॉईल नाही करायचा तशा पद्धतीनं. तर चला आता आपण यायचं आहे ना मित्रांनो, आता या अंडीसुद्धा आपली एकदम अशी मस्त अशी याच्यामध्ये तळून निघाली. आता याच्यामध्ये आपण थोडासा पाणी ॲड करणार आहे, पाणी टाकणार आहे, थोडासा टाकणार आहे, जास्त नाही. तर ही जी वाटी आहे ना त्या वाटीमध्ये आपलं म्हणजे आपण ग्रेव्ही बनवली होती का नाही, तिथंच पाणी आहे. तर मित्रांनो, आपली काही एवढी खास आपली रेसिपी जमत नाही, पण तरी पण मग अशा पद्धतीनं बनवायचा प्रयत्न केला आहे आपण. आणि आता मात्र ना मित्रांनो, आता मस्तपैकी आपण जाळ करून घेऊ. जोपर्यंत आपला ग्रेव्ही तयार होत नाही ना तोपर्यंत जाळ कमी ठेवला होता, जेणेकरून आपल्या मिरची मसाला जास्त जळू नये म्हणून. म्हणजे कमीमध्ये आपण ह्या चालू केला, म्हणजे शिजून घेतली होती ग्रेव्ही. आणि आता जाळ चांगला झाला आहे आणि त्या 10 ते 12 मिनटामध्येच आपली म्हणजे ह्या अंडा करी तयार होणार आहे. कारण अंडी मुळात आपली शिजले आणि आता आपली ग्रेव्ही पण तयार आहे. चला आता मग त्यानंतर आपण मस्तपैकी रामदासला बोलू कसा काय झाला आहे तो खाऊन पाहिजे. तर तोपर्यंत आपण एक 10-12 मिनटं शिजून देऊ मस्तपैकी. तर आता रामदासचा पण कालवण शिजलाय अंडा करी. तर आता रामदास घेतो ते हाताने वाढून, घेतील ना ते हाताने वाढून. गेलं मी माझ्या हाताने सोडून. बरं चाल, घे वाढून, त्या ओतून घे ना असा. तसा मग हळद झालं होतं ना. बरं चालेल, घे ओतून. तर आता रामदासनं खायला सुरुवात केली. रामदास कसा झाला आहे? एकदम भारी झाले, एकदम भारी झालं ना. एकदम भारी. आता बनवलंच तसा ना. तर चला मित्रांनो, आता आम्ही पण इकडे जेवायला घेतला आहे वाढून. आणि आधी तुला खायचे का? तुला खायचे ना? नाही खायचं तुला? हां, अंड्याचा भुजिया खाल्ला आहे ना त्यानं. राम पण अंडी खरंच नाही झालं ना, चांगलं झालं ना. चला आता रामदासनं केली खायला सुरुवात मस्तपैकी. आज अंडा करी रामदासला बनवून दिले. त्याची बरीचशी इच्छा होती तर मला बनवून द्या. तो सकाळच्या 2 पोती लागला होता ना, त्याच्यामुळं आता त्याला दिले. आपल्याला काय घालून केलं आहे? आपल्याला केले सोयाबीन मस्त. तर आम्ही केले सोयाबीन मित्रांनो, सोयाबीनची भाजी. पण एकदम सोयाबीनची भाजीसुद्धा आम्ही एकदम मस्त केले, मस्त मिरची वाटून. तर मित्रांनो, आज रामदासचा बराचसा म्हणजे सकाळपासून चालू होता का मला अंडा करी बनवून द्या, मला अंडा करी बनवून द्या. तर आपल्याकडं 4 अंडी होती, गावठी कोंबडीची बारीक बारीकच होती. तर मग चला त्याला मस्तपैकी आज अंडा करी बनवून दिले आणि आम्ही केल्या आज सोयाबीनची भाजी. तर मित्रांनो, आता चालत आमच्या नेऱ्या, या नेरी करा मित्रांनो. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.